त्याबद्दल डिस्कशन करण्यात आलं. गुरुजींनी काही गोष्टी क्लिअर केल्या, की ध्यान करत असताना काय लक्षात ठेवावं आणि अमावस्या आणि पौर्णिमा या दोघांचाही आपल्याला कसा उपयोग करता येईल. तर त्या पद्धतीनं काय करता येईल असा एक विचार करण्यात आल्यानंतर असं लक्षात आलं, की अमावस्येचं ध्यान हे शांततेकडे घेऊन जातं आणि पौर्णिमेचं ध्यान ऊर्जा वरच्या दिशेला घेऊन जातं, म्हणजे आपल्या टाळू आणि वरती जे आपण हायर चक्राज म्हणतो, तर त्या चक्राकडे हे ध्यान जातं. तर आजचं काय आहे, मग आपल्याला कसं कळणार की हे काय ध्यान करायचं किंवा कसं ध्यान करायचं, काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय. तर असं लक्षात आलं की आपली ऊर्जा जी आहे, तर आपण आपल्या शरीराचं जसं आपण म्हणतो नाभीपासून वरी आणि नाभीपासून खाली, तर नाभीला काय आहे, मणिपूर का चक्र आहे. तर या मणिपूर चक्रामध्ये जर ही ऊर्जा मणिपूर चक्रापासून वरती गेली तर आपल्याला, आपण जे म्हणतो ना की आपली प्रगती होणे, बाकीच्या गोष्टी होणे, असं होतं. आणि मग नाभीकडनं मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठानाकडे गेलं की ऊर्जेचा प्रवाह खालच्या दिशेला जातो, पायाच्या तळपायांकडे जातो. तर खरं आ- म्हणजे का? अमावस्येला ही जी ऊर्जा आहे, ही जाते पायाकडे, खाली जाते, मूलाधार चक्राकडे कॉन्सन्ट्रेट होते. आणि ही जाते आपल्या ब्रह्मरंध्राकडे. कधी जाते, तर ब्रह्मरंध्राकडे जाते आपली पौर्णिमेकडे. बर, मग आपल्याला कळणार कसं की ह्याचा उपयोग का कसा आणि कसा करून घ्यायचा. तर याचं उत्तर लपलेलं आहे. आपण नेहमी मंदिरात गेलो महादेवाच्या, तर आपण काय म्हणतो, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय. ऍक्च्युली हे ओम नम शिवाय जे मंत्र आपण म्हणतो त्याचा खूप वेगळा आणि मिनिंगफुल अर्थ आहे. तर महादेव किंवा भगवान शिव हे एक स्टॅटिक एनर्जी आहे, स्थिर एनर्जी आहे. पार्वती ह्या काय आहेत, पराशक्ती, ही डायनामिक एनर्जी आहे. आणि ह्या दोघांपासनं मग पुढे आल्यानंतर मग आत्मा येणार, आत्म्याला सगळे आपले गुण लागणार, त्याला इंद्रिय येणार, कर्मेंद्रिय येणार, आणि मग तो ह्या जगांमध्ये वावरायला लागणार. आणि जसं लहान मूल निरागस असतं, त्याच्यामध्ये कुठल्याही मायांमध्ये तो अडकलेला नसतो. म्हणजे त्याला एखादी वस्तू आवडते ना, आपण सांगतो तिकडे बघ, लगेच तो तिकडे पाहतो आणि तिकडे लक्ष निघून जातं त्याचं, त्या गोष्टीत अडकत नाही. जसं वय वाढत जाईल तसं आपण मायेमध्ये अडकतो. मग हे चालू असताना हे मायेमध्ये अडकतो. तर ह्या ओम नमः शिवायशी काय संबंध, काय हा अर्थ आहे, त्याला पंचाक्षरी मंत्र म्हणतो आपण. तर आपला प्रवास आपण जे म्हणतो ते ओम नमः शिवाय. आता ओम तर हा ध्वनी आहे, म्हणजे ओम युनिव्हर्सल साऊंड आहे, गॅलेक्सीमध्ये त्याचा आवाज येतोय, ब्रह्मांडामध्ये तो नाद चालू आहे, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु आता हा जो शब्द आहे शिवाय नम, बरोबर, शिवाय नम, हे आहेत 5 अक्षर. आता याच्यात दोन प्रवास करायचे, तर आपण काय करायचं, उलट वाचायचं. न म, म म्हणजे काय, तर माया. मी आहे, मला हे नाव आहे, माझं घर आहे, माझं दार आहे, माझी एवढी प्रॉपर्टी आहे, मला सगळ्या गोष्टी एवढ्या सगळ्या उपलब्ध आहेत, अजून मला काही मिळवायचे आहेत, जुन्या काही मिळवायचे आहेत, असं हे सगळं. हा माझा मुलगा, हा माझी मुलगी, हे माझे आईवडील, हे माझी जागा, माझी पुढची, हे सगळं आपल्याला अटॅच झालंय. ही झाली माया. कशाचा अर्थ झाला हा म. न म्हणजे काय, तर न म्हणजे याच्यामध्ये जे तिरोधभाव शिवा, म्हणजे हे शिवाचाच एक प्रकार, म्हणजे तिरोधभाव आहे आपल्या शरीरामध्ये. तर तो कुठला भाव आहे, फ्युचर आणि पास्ट, भूतकाळ भविष्यकाळ. मला हे करून ठेवायचे, पुढे असं होणार आहे, माझ्या आयुष्यात मागे असं झालं होतं, ह्याच्यात आपण गुंतत जातो. पण मायेत अडकलेलो आहोत, भविष्यात आहोत, भूतकाळात आहोत, आणि आता आपल्याला हे चालू आहे. बरोबर, कुठपर्यंत आलो आपण, म आणि न. पण हे चालू असताना ह्या गोष्टी करतंय कोण, हे करतंय आपला आत्मा, की जो गर्भधारणा झाल्यानंतर येतो. त्याच्यासोबत कुठलेही सोडलं आपलं कर्म जुनं, प्रारब्ध कर्म, संचित कर्म, तर दुसरं कुठलंही कर्म नाही आहे त्यासोबत. परंतु इथे आल्यानंतर जेव्हा आपण कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, सगळे गुण, सगळे तत्व अटॅच करतो, तेव्हा आपण ह्या मायाच्या वर्ल्डमध्ये अडकायला लागतो. मग हे झाला दुसरा पार्ट. मग ओम नम, न म झालं, न झालं, य आला. म्हणजे हे य म्हणजे कोण आहे, आत्मा आहे. पण आपण म्हणतो की आपण तर काय आहेत, अर्धनारीश्वर आहेत. प्रत्येक पुरुषामध्ये, स्त्रीमध्ये अर्धा अर्धा गुण आहे. आपला उजवा हात शिवाय डावा बाजू डिव्हाइड केलं तर उजवी बाजू शिवाय डावी बाजू पराशक्ती आहे. ह्या आत्म्याचा प्रवास पुन्हा वरती न्यायचा आहे, म्हणजे कुठं जाणार, शिवाय, वाला गेला. वा म्हणजे कोण, तर पार्वती. इथं पार्वती देवीचं पूर्ण, शिवा आहेच एका फॉर्म मध्ये आहे, पण इथं आता पार्वतीपर्यंत पोहोचलो. म्हणजे आपण मायेच्या वर्ल्ड जगापासून सुरुवात केली,
माया कशी तयार झाली, त्या मायेमधनं आपण पुन्हा अडकलो आपल्या भूतकाळामध्ये, भविष्य काळामध्ये. हे सगळं कोण करायला? हा करतोय आत्मा या शरीराच्या माध्यमातून. म्हणजे हा आत्मा शरीराच्या माध्यमातून मायामध्ये अडकला. हा आत्मा भूतकाळ भविष्यकाळामध्ये अडकला. मग हा आत्मा कुठे जाणार आहे? हा आत्मा जाणार आहे पराशक्तीकडे. म्हणजेच कुठला शब्द आला? वा. आणि मग हा वा फायनली कुठं जातो? तर हा फायनली जातो शी मध्ये. म्हणजे शिवाय नमः. आपण म्हणतो ना ओम नमः शिवाय किंवा ओम शिवाय नमः. तर शिवाय नमः. तर शी म्हणजे काय झालं? शिवा. इथं पराशक्ती पण नाहीये. मग हे शिव काय? जसं डमरूतनं सगळे अक्षर आली आणि मग सगळं तयार झालं, तसं नाद आहे. मग हा नाद कुठं आहे? तर याचंच आज आपण करणार आहोत ध्यान. ह्या नादाचं म्हणजे, मग नादाचं ध्यान करायचं म्हणजे कुणाचं करायचं? एक साऊंडचं ध्यान करायचं. मग कुठला साऊंड? शिवाचा. मग शिवाचा साऊंड किंवा शिवा हे तत्व जे आहे, महादेवाचं जे तत्व आहे, हे आपल्याला कुठल्या माध्यमातून कळतंय? शिवाय शब्दामधला शी. वा आला की त्याच्यासोबत पराशक्ती आली. आता आपण उलट जातोय. मग ह्या पराशक्ती आणि शिवा एकत्र आले म्हणजे काय आला? आत्मा. जे म्हणतो ना आपण हायर पॉवर मधनं आपण आलेलो आहोत. आपल्याला मोठे परमात्मा आत्मा तिथं आला. मग आत्मा आत्मा कुठे जाणार आहे? हा आत्मा ह्या सगळ्या भूतकाळात भविष्य काळात मायामध्ये अडकणार, खाली आपण पोहोचणार. म्हणजे शिवाय ला आत्मा, सीला महादेव, वाला पराशक्ती म्हणजेच पार्वती, स्त्री तत्व. आणि मग जसं आपण याला आलो, आत्मा आला की मग त्याच्यासोबत भूतकाळ आणि भविष्यकाळ आला. आणि भूतकाळ आणि भविष्यकाळ आला की मग मध्ये आलो. मध्ये आलो म्हणजे मायेमध्ये अडकलो. माझं घर, माझं दार, माझं हे, माझं ते, असं करत करत आलो. मग आपल्याला याच्यामध्ये आज ध्यान गुणाचं करायचं? शिवाचं. कारण अमावस्येच्या दिवशी ही तत्व जास्त असतं, शिवा तत्व जास्त असतं. मग ह्या वेळेस आपल्याला पराशक्ती नाही, माया नाही, काही नाही. तर मग आपण आता काय करणार आहोत? अमावस्येला आपण शांत होण्याचा प्रयत्न करणार आहोत. पौर्णिमेला आपण काय करणार आहोत? ऊर्जावरती करून माय वर्ल्डमध्ये येणार आहोत. मग आपल्याला काही आता एकदम हे शांततेकडे येण्याचा अर्थ असा होत नाही की आपण सगळं सोडून देणार आहोत किंवा काय. तर याचा अर्थ काय की स्वकडे जाण्याचा रस्ता. हा पण अनुभूती आली पाहिजे. आपण म्हणतो मला खूप छान झोप लागली, तसं मी खूप छान शांत झालो असं पण म्हणता आलं पाहिजे. तर ह्या झाल्या दोन गोष्टी, शिवाय आणि चतुर्थार्थ म्हणजे पंचाक्षरी मंत्र जो आहे. तर आता त्याला शी हा शब्द झाला महाकारण पंचाक्षर म्हणजे सगळ्यांची सुरुवात करणारा हा शी शब्द आहे. तर मग आपण आज काय करणार आहोत? कुठलं ध्यान करणार आहोत? आपण ध्यान करणार आहोत मूलाधार चक्र. मूलाधार चक्राचं आपण आज ध्यान करणार आहोत. आणि त्याच्या सोबत नम शिवाय, ओम शी. ओम शी. शी म्हणजे कोण? आता शिवा. फक्त शिवाचं ध्यान करणार. आणि मग आपल्याला जेव्हा हे आपण ध्यान करू तेव्हा आपल्याला ॲब्सोल्यूट सायलेन्स, दीर्घ एकाग्रता याची अनुभूती येणार आहे. असं आजचं डिस्कशन करू. गुरुजीन हे आजचा खास असा एक नाद ध्यानाचा काय म्हणतात, एक प्रोटोकॉल किंवा एक पद्धतचं ध्यानाची एक गुरुजींनी स्टाईल किंवा एक पद्धत तयार केली. आणि ती आज आपण अनुभूती घेणार आहोत. तर अमावस्येला आजचं हे आपलं स्पेसिफिक ध्यान आपण घेणार आहोत. आणि ते सुद्धा तुम्हाला लक्षात आलं की आपण काय डिस्कस केलं आज किंवा काय चर्चा केली. तर शिवाय नमः हा जो शब्द आहे आणि या शब्दाचा काय मिनिंग होतो आणि कसं, त्याच्यानुसार हे सगळं आपल्याला करायचं. तर सगळ्यांच्या लक्षात आलं की आज आपण का आणि कुठलं ध्यान करणार आहोत. तर आज आपण शिवशक्तीची अनुभूती करणार आहोत. त्याच्यामुळे आपण शिवाय नमः मधल्या शिवायची फोड बघितली, नमची फोड बघितली. आणि मग आपण आज करणार आहोत मूलाधार. आता बऱ्याच जणांना माहिती आहे मूलाधार चक्र म्हटलं की मुद्रा येते रिंग फिंगर, आपली अनामिका. आणि मंत्र कुठला आहे? ओम लम हा मंत्र येतो आपला ध्यानाचा. ओम लम हा मंत्र आपण म्हणणार. त्याच्यानंतर पृथ्वी मुद्रा करणार. आणि या पृथ्वी मुद्रा करतानाच आपण मूलाधार चक्र की जे आपल्या गुदद्वार आणि जेनेटल्स याच्यामध्ये, त्याला शिवनी मराठीमध्ये म्हणतो आपण, इन बिटवीन द ॲनन्स अँड जेनेटल, याच्या मध्यभागी हे मूलाधार चक्र आहे. कुठे आहे? मणक्याला पॅरलल सूक्ष्म शरीरात आहे. आपण जर डिसेक्शन करून बघायचं म्हटलं तर दिसणार नाही. सूक्ष्म शरीरामध्ये मणक्याला समांतर आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये हे मूलाधार चक्र आहे. आपलं मूळ, आपलं मूलाधार, पृथ्वी तत्व, असं हे मूलाधार चक्र आहे. तर याचं आपण ध्यान करणार आहोत. मुद्रा मी सांगितली, मंत्र सांगितला ओम लम. 11 वेळेस आपण श्वास घेणार. नाकाने श्वास घेणार, फुफ्फुसामध्ये हवा, ऊर्जा मूलाधार चक्रापर्यंत. मूलाधार चक्रातून ऊर्जा बाहेर पंप करून आपण ब्रह्मरंध्रामधनं बाहेर. असं हे वैशिष्ट्य पद्धतीचं ध्यान आपण
करणार आहोत मूलाधार चक्र ऍक्टिव्हेशन. काय फरक होईल? पाय जड होतील, उष्णता जाणवेल, लाल रंगाची चार पाकळ्या असतात मूलाधार चक्रामध्ये, त्या लाल पाकळ्या दिसू शकतात. त्याच्यामध्ये देवदेवता ते नंतरची गोष्ट, परंतु मूलाधार चक्र हे चार पाकळ्यांचं आहे, लाल रंग आहे. त्याची जागा मी सांगितलेली आहे, त्याचा मंत्र सांगितलाय, कसा श्वास घ्यायचा ते सांगितलं. श्वास घेऊन झाला 11 वेळेस की मग आपण 11 वेळेस मंत्र म्हणणार आहोत, ओम लम. मग मंत्र म्हणून झाला की मग त्या मंत्रानंतर आपण पुन्हा तिन्ही अवस्था, मुद्रा, मंत्र आणि ध्यान असं करून त्या स्थितीमध्ये जाणार. एकदा त्या स्थितीमध्ये आपल्या मूळ तत्वात गेलो, आपण शिवाकडे चाललोय, ह्या मूळ तत्वाला आपण गेलो की मग आपण ध्यान करणार आहोत शिवाचं. त्याचा मंत्र आहे ओम श्री. आणि त्यावेळेस आपली नॉर्मल जी मुद्रा करतो आपण, ज्ञान मुद्रा, चिन मुद्रा जी म्हणतो, ती मुद्रा करून आपण ओम श्री या मंत्राचा जप करणार आहोत. अशा पद्धतीनं पंचाक्षरी शिवा मंत्राचं ध्यान करून आपल्याला आज अमावस्येच्या दिवशीचा, आज आता दुसरा प्रश्न असेल, काल अमावस्या सुरू झाली ना आज 12ला तर संपली, मग आपण हे कुठलं ध्यान करतोय? तर असं आहे की हे जे ध्यान आहे हे आज आपण का करतोय, तर आपल्याकडे असं करतात की जे सूर्य ज्या तिथीला टच होतो, म्हणजे आता काल 12ला सुरू झाली पण काल सकाळचा सूर्योदय लागला का ह्या अमावस्येला? नाही. आज सकाळचा सूर्योदय लागला ना, म्हणून आज सकाळचा सूर्योदय लागला म्हणून आज आपण ध्यान करतोय. तर हा एक साधा रूल आपण फॉलो करायचा की जी तिथी आहे, जे कुठली गोष्ट आहे ती ज्या सूर्योदयाला टच होते किंवा ज्या सूर्योदयाचा स्पर्श ज्या तिथीला होतो, ती तिथीचं आपण ध्यान करतो. तर अशा पद्धतीनं आजचं सगळं हे ध्यानाचं थोडक्यात रूपरेषा माहिती मी तुम्हाला सांगितली. आता आपण ध्यानाला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण तयारी करणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण गुरुला नमन करूयात, हेड रोटेशन, आयबॉल रोटेशन, नाडी शोधना करणार आहोत विष्णू मुद्रा करून. आणि मग नाडी शोधना झालं की मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट करायचंय. त्याला ज्यांचं ऍक्टिव्हेटेड आहे त्याला पुन्हा आपल्याला तिथे एनर्जी न्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर शिवाचं ध्यान करायचं आणि सायलेन्समध्ये जायचं. अशा पद्धतीनं आपला